अक्कलकोट रोडवरील कुंभारीजवळ 3 युवकांनी मिळून बसवर दगडफेक केली। याचवेळी युवकांनी बसमधील प्रवाशांना जबरदस्तीने खाली उतरवून चालकाला बेदम मारहाण केली। त्याचवेळी लोखंडी रॉडने बसच्या काचा फोडल्या। या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली आहे। दरम्यान चंद्रकांत ग्यानबा चौधरी वय 40 एसटी चालक अक्कलकोट आगार यांनी वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी राहुल उर्फ गोट्या निकंबे, अक्षय कोंडिबा निकंबे दोघेही राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की 19 डिसेंबर रोजी रात्री 9:30च्या सुमारास फिर्यादी चंद्रकांत चौधरी, विजयकुमार सुरवसे हे दोघे एसटी बसमधून क्रमांक MH14 KQ 1064 स्वारगेट पुणे ते सोलापूर येथून अक्कलकोट येथे प्रवासी घेऊन जात असताना कुंभारी टोल नाक्याच्या पुढे 2 युवकांनी लोखंडी रॉडने बस अडवून बसमध्ये विना परवानगी चढून प्रवाशांना शिवीगाळ करत दमदाटी केली। प्रवाशांना जबरदस्तीने बसमधून खाली उतरवले। चालक व वाहकास बेदम मारहाण करून बसची चावी काढून घेतली। त्याचवेळी हातातील हातोडा आणि लोखंडी रॉडने बसच्या काचा फोडल्या। दहशत निर्माण करून सार्वजनिक मालमत्तेचे अंदाजे 2 लाखांचे नुकसान केले। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।